वन व्हेरी इन्स्पिरेशनल स्टोरी. चला बघूया. तुमचं नाव काय? आरती कानडे. अँड व्हॉट इज युअर एज? 70. ओ वाव. आणि कुठे आला होता पण आज? हा अवतार बाबा एक फार मोठी सिद्धपुरुष आहेत, हां, चिरंजीव आहेत असं म्हणतात, त्यांच्या दर्शनाला. त्यांच्या दर्शनाला. आणि आम्ही कुठे आलोत बघा. एवढं आम्ही सगळं चढून आलो आहे. आता पुढची स्टोरी पुढच्या टप्प्याला. आता आम्ही साधारणतः एवढं चढून आलो आहे आणि आपण पुढे ऐकू. काय मॅडम, तुमच्या बॉडीमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत जरा सांगा बरं आम्हाला. एल्बोन, 2 वेळा रिब, स्पाईन, हातापायांची सगळी बोटं, गुडघ्याच्या वेन्स तुटणे, अशी टोटल 15 फ्रॅक्चर्स झालेली आहेत आजवर. म्हणजे हे तुम्ही असं म्हणताय जसं काय इझिली तुम्ही म्हणताय की फार काही नाही. हां, हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. तर आपण आता पुढची स्टोरी ऐकू पुढच्या टप्प्यामध्ये. लेट्स गो. आता ॲट द एज ऑफ 70, ठीक आहे, तुम्ही एवढं चढताय, एवढं डोंगर वगैरे एवढं तुम्ही चढून आलाय, ठीक आहे. काय राज, तुमच्या फिटनेसचा राज काय एवढे सर्जरीज होऊन सुद्धा? माझ्या फिटनेसचे एक उत्तम राज आहे, ते म्हणजे आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त आत्ताचा क्षण जगायचा, विचार करायचा नाही फ्युचरचा, आठवायचा नाही कोणताही भूतकाळ, आला क्षण आनंदानं जगायचा. पण तुम्ही फिटनेससाठी तुमच्या यंग एजमध्ये काहीतरी केलंच असेल ना? अर्थात मी काय करायचे बँकेमध्ये जॉब करत होते, तरीही मी माझा रोजचा 1.5 तासाचा वर्कआउट कधीही सोडला नाही. म्हणजे वर्कआउटमध्ये काय करायचे तुम्ही? वर्कआउटमध्ये मी ॲक्च्युअल जिम करायची. जिम ॲक्च्युअल म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग, स्ट्रेंथ. नॉट कार्डिओ. म्हणजे वॉकिंग वगैरे ते सोडून हे सगळं? हां, म्हणजे वॉकिंगही करायची, मसल ट्रेनिंगसाठी जिमलाही जायची, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भयंकर पॉझिटिव्ह अप्रोच. आपल्याला हे जमणार नाही कुठलीच गोष्ट, मग तो स्वयंपाक असो, खेळणं असो, बँकेतले व्यवहार असो, मी व्हेरी मच कॉन्फिडंट आहे माझ्या पॉझिटिव्हिटीमुळं. पण आता हे झालं, ही तर झाली फिजिकल फिटनेसची बाजू. व्हॉट अबाउट मेंटल स्ट्रेंथ? तुम्ही तुमचे असे काही हॉबीज वगैरे आहेत का ज्याच्यामुळे तुम्ही स्ट्रेस फ्री राहता वगैरे? तुम्ही काय काय करता? हो, मी सकाळी मस्तपैकी सकाळी उठते, वॉर्मअप करते, वॉर्मअप केल्यानंतर एक 4 राऊंड रनिंगच्या करते, नंतर मी टेबल टेनिस खेळायला जातो. टेबल टेनिस म्हणजे स्ट्रेस बस्टर आहे. या अजून तिथे 15 लोक आहेत जवळजवळ. त्याच्यानंतर 1.5 तासानंतर आम्ही घरी येतो, छानसा प्रोटीनचा शेक पिते, त्याच्यानंतर नेहमीचं घरातलं काम, त्यानंतर थोडीशी विश्रांती, मग वाचन, आणि मग संगीताची आराधना. म्युझिक ॲज अ हॉबी तुम्ही फॉलो म्युझिक ॲज अ हॉबी. मला म्युझिक ऐकायलाही आवडतं, गायलाही आवडतं, आणि सोशल आस्पेक्ट म्हणून छानसं एक संगीत महफिल या नावाचं लेकटाऊनमध्ये आम्ही 25-30 जणांनी ग्रुप बनवला आहे, आणि आम्ही आठवड्यातनं 3दा 2 तास एकत्र भेटतो. वाव, आणि नाईस. ज्या दिवशी संगीत महफिल नसते त्या दिवशी मस्त आमचा कॅरमचा अड्डा जमतो. अरे वा. आणि मला पत्ते खेळायला खूप आवडतात. म्हणजे एकंदरीत फिजिकल फिटनेस सोबत मेंटली फिट राहण्यासाठी पण तुम्ही भरपूर गोष्टी करता, आणि बेस्ट थिंग इज तुम्ही आयुष्याचा आनंद घेत राहता, राईट? अगदी. नुसतंच नाही, मी आनंद घेते, आणि माझ्याबरोबरच्या प्रत्येक माणसाला आनंद देण्यासाठी मी त्याला सर्वतोपरी प्रयत्न करते, आणि कोणालाही आजूबाजूच्या व्यक्तीला डिप्रेस होऊच देत नाही. ऑब्व्हियसली आता रिझल्ट तर दिसतोच आहे ना. बघा सर किती चढून आहे ते. व्हिडिओ घ्या जरा थोडासा. किती चढून आलो आहे आपण. तर बघितलं सगळ्यांनी, आम्ही इथे पोचलो महाअवतार बाबांच्या कॅफेमध्ये, माधुरीला आणि सरांना घेऊन. अनिल सर इज 75 इयर्स ओल्ड. तर मेसेज आहे सगळ्या यंगस्टर्सला जे घरी बसून राहतात आणि बाहेर निघत नाही, आणि नेगेटिव्हिटी असते त्यांच्यामध्ये. माधुरी आणि सर, शेवटी तुम्ही यंगस्टर्सला काय मेसेज देऊ इच्छिता? माधुरी. फिटनेस का पाहिजे? तर आपल्याला आयुष्यातली सगळी मजा करता आली पाहिजे. कधीतरी चेंज म्हणून वेगळं खाताही आलं पाहिजे, वेगवेगळे देश विदेश फिरता आलं पाहिजे, आणि या सगळ्यासाठी महत्त्व काय आहे तर त्याचा पाया, आणि तो पाया हा तुमचा फक्त आणि फक्त तुमच्या मेंटल आणि फिजिकल स्ट्रेंथमधनंच मिळतो, आणि हे दोघं एकमेकांच्या हातात घालून जातात. त्यामुळं एन्जॉय युअर लाईफ. आणि जी लोक म्हणतात की खाओ पिओ ऐश करो, त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज खाओ देणार? पिओ ऐश करो. तुमच्या वयाच्या फक्त अगदी तारुण्यामध्ये तुम्हाला ह्यातनं काही फारसं नुकसान होताना दिसणार नाही, पण जसं जसं तुम्ही पुढे पुढे जाल आयुष्याच्याकडे, तसे इतके प्रॉब्लेम्स येतात
जे प्रॉब्लेम आजच्या जगामध्ये आपण लहान वया मुलांना स्पॉन्डिलायटिस, डायबेटीज, ब्लड प्रेशर, एन नंबर ऑफ थिंग्स, आणि हे टाळायचं असेल तर सगळ्या यंगस्टर्सना मी असं मनापासून आवाहन करते की बाळांनो, फिट राहा, स्वतःचं शरीरावर प्रेम करा आणि स्वतःच्या शरीरावर प्रेम करण्यासाठी मन कायम पॉझिटिव्ह तंदुरुस्त ठेवा. थँक्यू माधुरी, थँक्यू सर. थँक्यू.